ठाण्याच्या शहापूरमधील टेंभा आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे। विद्यार्थिनींवरती आश्रमशाळेमधील कर्मचाऱ्याने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला। विद्यार्थिनींनी तक्रार केल्याच्या नंतर आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरू याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच गवळी झिपरू याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। विद्यार्थिनींनी यापूर्वी देखील गवळी झिपरूच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या, पण पुन्हा त्याला कामावरती घेतल्याचं समोर आलंय। शहापूर पोलीस स्टेशन येथे 26 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे। 26 ऑगस्ट रोजीच आरोपीला तात्काळ आपण ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। सदर घटनेमध्ये पीडितेसोबत अजूनही बाकी 21 मुली आहेत, ज्यांनी पण ते सांगितलेले आहे की त्यांच्यासोबत पण विनयभंगाचा प्रकार झालेला आहे। सध्या तपास सुरू आहे, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान शहापूरच्या टेंभा इथल्या आश्रमशाळेमध्ये घडलेल्या विनयभंगाच्या घटनेच्या नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट केली आहे। ठाणे जिल्ह्यामधील शहापूर इथल्या टेंभा येथील शासकीय आश्रमशाळेमधल्या तब्बल 21 मुलींचा मदतनीसानेच विनयभंग केल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक अशी घटना घडल्याचं उघडकीस आलंय। राज्यामध्ये इतरत्र महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडतायत। सरकार मात्र चलता है अशा निगरगठ्ठ पद्धतीने डोळे झाकून बसलाय। अत्याचाराच्या या घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सातत्याने शक्ती कायद्याची मागणी करतोय, पण या अहंकारी सरकारला याची जराही जाणीव होत नाही।